नमस्कार. बघा, समाजसेवा करत असताना सर्व ठिकाणी समस्या येते. आरोग्य विभाग माझं गाव असू द्या, नवी मुंबई असू द्या किंवा मुंबईचं असू द्या, हे करत असताना नवी मुंबईमध्ये मी गेल्या महिन्यात एंडिंगला गेलो. त्यावेळेस जे प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणावर मी अर्ज शासनाला केला होता. मंत्रालय जे वरून जे आलं होतं ते पोलीस प्रशासनाचं पत्र पण आले खाली CP मुंबई CP वरून. त्याच्याबद्दल मी परत पाठपुरावा करत असताना आज वेळ होता. काल मी कामगार विभागासाठी आमच्या बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्याकडे गेलो होतो. परत आज एक दुसरं काम होतं, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते पत्र टाकलं. आणि दुसरी गोष्ट, मी जे रुग्णालय जिजामाता रुग्णालय ऐरोली आरोग्य विभागात तिथे मी आज पत्र व्यवहार द्यायला गेलो असता, तर वर गेल्यानंतर मी पत्र देताना त्याने म्हणले थांबा, तिथे कसं ते साहेबाला दाखवून पत्र हे करतात. आता अगोदर ज्या महिला मॅडम अधिकारी होत्या त्या बदली झाल्या मला माहीत नव्हतं, पण त्या ठिकाणी जे म्हात्रे साहेब म्हणून होते ते वाशीला होते, ते इथं बदली झाले मला माहीत नव्हतं. म्हात्रे साहेबाला मी 15-20 वर्षापासून ओळखतो. खरोखर योग्य आणि चांगला माणूस आहे, न्याय देणारा माणूस आहे, कारण शब्दाला किंमत आहे. हे मला माहीत नव्हतं, ते म्हात्रे साहेब आले. आणि मी खाली पार्किंगला गाडी लावत असताना मला खालीच भेटले होते, पण मला माहीत नाही यांची ती बदली झालेली. मी वर गेलो तर मला बोलवून घेतलं आतमध्ये. तर म्हटलं म्हात्रे साहेब म्हणलं तुम्ही आत्ता मला पार्किंगमध्ये भेटलं का? त्यांची बदली इकडे झाली. त्यांनी अर्ज बघून तो अर्ज अगोदर वाचला, परंतु हे अर्ज आत्ता मी द्यायला गेलो होतो बाय मेल मी अगोदर पाठवल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने अर्ज लिहिला आहे गोरगरिबासाठी ते वाचून कर्मचाऱ्यांना समज पण दिली. आणि ज्याने आम्हाला ज्या पद्धतीने, मलाच नाही अनेक कर्मचारी बोललो, त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे. कारण आणि आपले जे पेशंट म्हणजे रुग्ण येतात त्यांच्यावर चालत असतात. मग शासकीय रुग्णालयात तर रुग्ण जेवढे येते तेवढंच चालत असते ना, तर तुम्ही जर रुग्णच नाही आले तर दवाखाना कसाही ठेवणार आहे. म्हणून गोरगरीब जनतेला व्यवस्थित बोलणे, त्यांना गोरगरीब जनतेला न्याय देणे, सुविधा देणे हे खूप महत्त्वाचं असते. कारण शासन त्यांना सुविधा देते, मी किंवा तुम्ही देत नाही, कारण तिथले कर्मचारी देत नाही. तर तुम्हाला कामात ठेवले त्यांची सेवा करण्यासाठी, ते पण तुम्हाला त्याचे मोबाईलला देते शासन, फुकट कोण करून घेत नाही. मग बोलता बोलता तुम्ही अनेक गोष्ट स्वतःहून असे दाखवतात की समोरच्याला कचरा समजणे, कसेही बोलणे, ही चुकीची गोष्ट आहे. इथंच नाही, अनेक ठिकाणी मी त्या वादविवाद असते तिथे मी ह्या गोष्टी अर्जवर करतो. परंतु ज्या पद्धतीने ह्या अर्जामध्ये मी लिहिलं होतं त्या पद्धतीने म्हात्रे साहेब आल्यावर त्यांना ते मला बोलले तुम्ही डायरेक्ट वर यायला पाहिजे होते. म्हणलं साहेब मला माहीत नाही तुम्ही इथं बदली झाली. दुसरी गोष्ट, मी डायरेक्ट कुठल्याच वरच्या अधिकाऱ्याकडे जात नाही, पहिला खाली सांगायला असतं. पण मी खालच्या अधिकाऱ्यासाठी ते आपण मॅडम खरोखर त्यांनी निर्णय घेतला, झालं त्यांना काय शिक्षा दिली असेल, परंतु मला लेखी पाहिजे असल्यामुळं आज मला त्याने तिथं बसवूनच 4 ओळी लिहून दिल्या लेखी की इथून पुढं कुठल्याही रुग्ण किंवा नातेवाईकांना त्रास होणार नाही, कारण ते येतात म्हणून रुग्णालय चालतं. म्हणून मला एक लेखी पत्र दिले आणि स्पष्ट म्हात्रे साहेबांनी सांगितले तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येत जा, कोणाला जाऊ नका, विचार करा कसा माणूस आहे, जेणेकरून त्यांना जाणीव आहे. कारण पासून चांगली गोष्ट आमची इथं बदली झाली. म्हात्रे साहेबांना परत एकदा विनंती आहे, आमच्या रुग्णालयामध्ये तुम्ही आलात, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जे रुग्णालयामध्ये वार्ड जे बंद आहेत 11 आहेत, त्यातले फक्त 5 चालू आहेत, 5 का 6 इतर बंद आहेत, ते पण चालू करण्याचा तुम्ही प्रयत्न करावे. मी पण पाठपुरावा करेन, गोरगरीब इथे न्याय मिळेल. कारण तुम्ही ज्या गोष्टी मी त्या 20 वर्षापासून तुमच्याकडे आल्या ते मला तुम्ही प्रत्येक गोष्टीत न्याय दिलेला आहे. इथं पण न्याय द्यावा, गोरगरीब जनतेला न्याय द्यावा, कारण ती जनताच आपली मायबाप आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे. बघा, पाठपुरावा केल्यानंतर न्याय मिळत असतो, समाजसेवा केल्याने न्याय मिळत असतो. मी फक्त या बेस्ट प्रशासनाचे समाजसेवा करत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा मी समाजसेवा उचलला होता 15-20 वर्षापूर्वी, ते आरोग्य विभागाचा. त्यात आता पण म्हात्रे साहेबांना बोललो 80% महिला इथं महिलेसाठी दवाखाना आहे, कारण महिलेना घरामध्ये अनेक काम असतात, ते सर्व सोडून अनेक गोष्टी इथं करताना पटापटा न्याय मिळाला, घरी जाऊन म्हणून न्याय मिळावा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश, जय हरी.